नाशिक विभाग शालार्थ घोटाळा, शालार्थ आयडी घोटाळ्याची धग. एसआयटीचा रोख आता थेट शिक्षणाधिकाऱ्यांकडे. कागदपत्रे दडवणारे बॉस कोण? महाराष्ट्राच्या शिक्षण विभागाचा पाया हादरवून सोडणाऱ्या तब्बल 160 कोटींच्या कथित शालार्थ आयडी घोटाळ्याचा तपास आता एका अत्यंत गंभीर आणि धक्कादायक वळणावर येऊन पोहोचला आहे. ज्या कागदपत्रांच्या आणि पुराव्यांच्या आधारे कोट्यवधींच्या या भ्रष्टाचाराचे सत्य बाहेर येऊ शकते, तीच अत्यंत महत्त्वाची कागदपत्रे तपास यंत्रणेला वेळेवर उपलब्ध करून दिली जात नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे तपासात अडथळा आणण्यासाठी ही कागदपत्रे नेमकी कोणी दडवली, असा थेट सवाल आता शिक्षण विभागाच्या उंबरठ्यावर उभा राहिला आहे. नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या उत्तर महाराष्ट्रातील 4ही जिल्ह्यांतील शिक्षण यंत्रणा सध्या तपास यंत्रणेच्या रडारवर आहे. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील परिस्थिती अत्यंत संशयास्पद आणि गंभीर बनली आहे. मुख्य कार्यालय सोडून शिक्षणाधिकारी कुठे गायब? तपास यंत्रणेने शिक्षणाधिकाऱ्यांना धारेवर धरलेले असताना जळगावच्या शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण या मूळ कार्यालयात थांबतच नसल्याच्या तीव्र तक्रारी पुढे येत आहेत. जिल्हा नियोजन कार्यालय किंवा विद्यानिकेतन शाळा जणू काही त्यांनी दत्तकच घेतली आहे की काय, अशा थाटात त्यांचा कारभार सुरू असल्याची चर्चा आहे. नियोजनाचा अतिरिक्त भार असला तरी शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासासाठी अत्यंत महत्त्वाची कागदपत्रे आवश्यक असताना शिक्षणाधिकारी मुख्य कार्यालय सोडून बाहेर का बसत आहेत? हा कोणाच्या सोयीसाठी चाललेला खेळ आहे? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. शिक्षणाधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे तपासासाठी लागणारी कागदपत्रे मिळण्यात अडथळा निर्माण होत असून हे चित्र तपासाची दिशा भरकटवणारे ठरत आहे. त्यामुळे आता एसआयटीने शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांच्या भूमिकेकडेही विशेष लक्ष देण्याची जोरदार मागणी होत आहे. केवळ बोगस आयडी शोधून चालणार नाही, उत्तर हवेच. शालार्थ आयडी नेमका कोणी तयार केला, एवढ्यापुरताच हा तपास सीमित ठेवून भागणार नाही. या संपूर्ण प्रकरणाचा खरा रोख शिक्षणाधिकाऱ्यांवरच ठेवावा लागणार आहे. शाळांचे मुख्याध्यापक किंवा संस्थेचे अध्यक्ष यांनी तर परस्पर शालार्थ आयडी बनवला नाही. जर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रस्ताव संस्थेकडून आले असतील तर शिक्षणाधिकाऱ्यांनी कोणत्या आधारावर शालार्थ आयडी मंजूर करून दिला आणि शासनाच्या तिजोरीतून पगार सुरू केले? जनतेला खालील प्रश्नांची उत्तरे मिळालीच पाहिजेत. नियुक्ती कशी केली? मान्यता कोणत्या नियमाखाली दिली? बिंदू नामावली, रॉस्टर योग्य प्रकारे तपासली होती का? संबंधित शाळेत पद खरोखर उपलब्ध होते का? सेवाज्येष्ठता सिनियरिटी डावलली गेली का? वैयक्तिक मान्यता देताना कोणती कागदपत्रे तपासली? शालार्थ प्रस्ताव पुढे ढकलणारा मूळ अधिकारी कोण? आयडी मंजूर करताना कागदपत्रांची प्रत्यक्ष पडताळणी कोणी केली? आरक्षण धोरणाचे काटेकोर पालन झाले होते का? आणि जेव्हा शासनाच्या तिजोरीतून कोट्यवधींचे वेतन लाटले गेले तेव्हा या संपूर्ण प्रक्रियेवर जबाबदार अधिकारी कोण होते? जळगावचा वाटा सर्वात मोठा, 48 अधिकारी कर्मचारी रडारवर. तपास सूत्रांनुसार नाशिक विभागातील एकूण 841 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या शालार्थ नोंदी तीव्र संशयाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या 841 संशयास्पद नोंदींपैकी तब्बल 638 कर्मचारी एकट्या जळगाव जिल्ह्यातील आहेत. ही आकडेवारी अंतिमतः सिद्ध झाली तर हा केवळ काही व्यक्तींचा वैयक्तिक गैरप्रकार न राहता संघटित रॅकेट असल्याचे स्पष्ट होईल. या प्रकरणी जळगाव जिल्ह्यात एसआयटीने आतापर्यंत 48 आजी-माजी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कसून चौकशी केली आहे. यामध्ये शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, कक्षाधिकारी तसेच वरिष्ठ व कनिष्ठ सहाय्यकांचा समावेश आहे. लवकरच काही माजी उपशिक्षणाधिकाऱ्यांचीही चौकशी होणार असल्याचे समजते. मात्र आत्तापर्यंत केवळ माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर वगळता इतर कोणत्याही मोठ्या माशावर अटकेची कारवाई झालेली नाही. चौकशीचा केवळ फार्स, जबाबदारी कधी ठरणार? चौकशीचे सत्र सुरू असले तरी मूळ प्रश्न अजूनही कायम आहेत. अनियमितता आढळल्यानंतर दोषींकडून शासनाचा लाटलेला निधी वसूल झाला का? भ्रष्ट अधिकाऱ्यांवर प्रशासकीय व शिस्तभंगाची कडक कारवाई झाली का? हे प्रश्न आजही अनुत्तरित आहेत. कागदपत्रांची लपवाछपवी करून तपासात अडथळा आणणाऱ्यांवर आणि शासकीय तिजोरीची लुटमार करणाऱ्या सर्व जबाबदार अधिकाऱ्यांवर आता कठोर कारवाई करून त्यांची जबाबदारी निश्चित करण्याची वेळ आली आहे. संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेच्या देखरेखीचा त्रयस्थ तक्रार म्हणून पुरावे फेटाळले तर? या प्रकरणात अनेक तक्रारदारांनी विविध कागदपत्रांसह तक्रारी केल्या असल्याचा दावा केला आहे. अशा तक्रारींना केवळ त्रयस्थ व्यक्तीची तक्रार म्हणून बाजूला सारण्याची पद्धत असेल तर ती अत्यंत गंभीर बाब ठरत आहे. कारण तक्रारदार कोण आहे यापेक्षा तक्रारीसोबत दिलेला पुरावा खरा आहे की खोटा हे तपासणे प्रशासकीय दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. म्हणून आता मागणी स्पष्ट आहे, तक्रारदाराला बाजूला करू नका, त्याने दिलेल्या कागदपत्रांची निष्पक्ष चौकशी करा. कागदपत्रे कुठे आहेत? हा सर्वात मोठा प्रश्न. जर तपास यंत्रणेला आवश्यक कागदपत्रे मिळत नसतील तर त्या कागदपत्रांची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांची भूमिका तपासणे अपरिहार्य ठरते. मूळ संचिका कुठे आहे? नियुक्ती प्रस्ताव कुठे आहेत? वैयक्तिक मान्यता आदेश कुठे आहेत? बिंदू नामावली कुठे आहे? शाळानिहाय पदसंख्या व मान्यता कुठे आहे? शालार्थ प्रस्तावाची मूळ नोंद कुठे आहे? कागदपत्रे हरवली की लपवली? आणि लपवली असतील तर ती नक्की कुणी लपवली?
या प्रश्नांची उत्तरे आता तपासातून बाहेर आलीच पाहिजेत. 160 कोटींच्या प्रकरणात छोट्या माशांवरच कारवाई नको. शालार्थ प्रकरणात शासनाची सुमारे 160 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा तपास यंत्रणांचा संशय आहे. तपासात मोठ्या संख्येने संशयितांची नावे समोर येत आहेत. म्हणूनच आता तपासाची खरी कसोटी लागली आहे. फक्त आयडी तयार करणाऱ्यांपर्यंत तपास मर्यादित राहणार का, की आयडी तयार होईपर्यंतची संपूर्ण प्रशासकीय साखळी तपासली जाणार? जर एखादी नियुक्ती नियमबाह्य असेल तर ती मान्यतेच्या टेबलापर्यंत कशी पोहोचली आणि शालार्थ आयडी जनरेट होईपर्यंत कशी गेली याचा सखोल शोध घेणं गरजेचे आहे. जबाबदार कोण? शिक्षणाधिकाऱ्यांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात. या संपूर्ण प्रकरणात सर्वात मोठे उत्तरदायित्व हे जबाबदार शिक्षणाधिकाऱ्यांचे आहे. जर त्यांच्यापर्यंत फाईल टेबलावर आलीच होती तर शिक्षणाधिकाऱ्यांनी ती फाईल तात्काळ नामंजूर का केली नाही? टेबलाखालून झालेल्या आर्थिक व्यवहारांमुळेच ही फाईल मंजूर करण्यात आली का, असा गंभीर सवाल आता उपस्थित होत आहे. चोर सोडून संन्याशाला फाशी न देता जसे मुख्याध्यापक आणि संस्था चेअरमन जबाबदार आहेत, त्यांच्याहून 100 पटीने जास्त जबाबदार हे शिक्षणाधिकारी आहेत. त्यामुळे त्यांनासुद्धा या गुन्ह्यात सह आरोपी करण्यात यावे अशी जोरदार मागणी जोर धरत आहे. शिक्षण विभाग हा विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणारा विभाग आहे. अशा विभागात नियुक्ती, मान्यता आणि वेतन प्रणालीमध्येच गैरप्रकार झाल्याचा आरोप होत असेल तर केवळ किरकोळ गुन्हा दाखल करून प्रकरण संपवता येणार नाही. दोषी कोणताही असो, अधिकारी, कर्मचारी, संस्थाचालक किंवा अन्य संबंधित व्यक्ती कायद्यापुढे सर्व समान असले पाहिजेत. आणि जर एखाद्या अधिकाऱ्याच्या दुर्लक्षामुळे किंवा संगनमतामुळे शासनाचे कोट्यवधी रुपये चुकीच्या पद्धतीने वितरित झाले असतील तर त्या नुकसानीची आर्थिक जबाबदारीही निश्चित झाली पाहिजे. आता एकच मागणी, फाईल उघडा आणि सत्य बाहेर काढा. शालार्थ घोटाळ्याचा तपास हा केवळ बनावट आयडींची संख्या मोजण्यापुरता राहू नये. प्रत्येक संशयित नियुक्तीची सुरुवातीपासून शेवटपर्यंत फाईल तपासा. प्रत्येक मान्यतेची प्रत्यक्ष पडताळणी करा. प्रत्येक शालार्थ आयडीचा मूळ स्रोत शोधा. प्रत्येक जबाबदार अधिकाऱ्याची भूमिका निश्चित करा. आणि शासनाच्या पैशाचा अपहार झाला असेल तर 1-1 रुपयाची वसुली व जबाबदारी निश्चित करा. कारण आता प्रश्न फक्त शालार्थ आयडीचा राहिलेला नाही, तर प्रश्न आहे शिक्षण विभागाच्या संपूर्ण प्रशासकीय व्यवस्थेतील उत्तरदायित्वाचा. पुरावे बोलतात, आता फाईलीही बोलू द्या. नमस्कार, मी वैशाली लोहार. आपण पाहत आहात भ्रष्टाचार न्यूज, जळगाव. पहा पुढील विशेष बातमीत. जळगावच्या एका शिक्षणाधिकाऱ्याने धुळे हायवेला रोड टच कोट्यवधी रुपयांची जमीन खरेदी. भ्रष्टाचार न्यूज पुराव्यांशिवाय बोलत नाही. आमचा पुरावा बोलतो, आमचा कागद बोलतो. अशाच ताज्या व निर्भीड बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.